नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 3 ऑक्टोबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, कोणत्या राज्यात देशी गायींना राज्यमाता ही पदवी देण्यात आलेली आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये। पुढील प्रश्न, काजिंद सरावाची 8वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर कझाकस्तान, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी क्रूज इंडिया मिशन कोठे सुरू केले आहे? तर मुंबईमध्ये सुरू केलेले आहे। तर पुढील प्रश्न, तर कोणत्या अभिनेत्याला नुकताच दादाभाई फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर मिथुन चक्रवर्ती या अभिनेत्याला। पुढील प्रश्न, मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव नुकताच कोणत्या आफ्रिकन देशात आढळून आलेला आहे? तर रवांडा या। तर पुढील प्रश्न, अलीकडेच चर्चेत असलेली कॅनरी बेटे कोणत्या महासागरात आहेत? तर अटलांटिक महासागरामध्ये आहेत। तर पुढील प्रश्न होता, कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला? तर भूतान या। पुढील प्रश्न होता, नुकताच अहिंसा दिन कधी साजरा करण्यात आला? तर 2 ऑक्टोबर रोजी अहिंसा दिन साजरा करण्यात आलेला होता। पुढील प्रश्न, 1 ऑक्टोबर 2024 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोचे सरचिटणीस म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर योग्य उत्तर, मार्क रूट यांनी पदभार स्वीकारलेला आहे। आणि शेवटचा प्रश्न होता, अलीकडेच प्रतिष्ठित शास्त्र 2024 रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर अलेक्झांडर डन यांना प्रदान करण्यात आला। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, तर पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेमध्ये कोणते राज्य देशात आघाडीवर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, गुजरात हे राज्य, लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये प्रधानमंत्री मुक्त बिजली सौर योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सौर पॅनेलला भेट दिली। तर कुटुंबांना दरमहा 300 युनिट्स पर्यंत मोफत वीज मिळू शकते। तर गुजरात 4195 मेगावॅटसह रूफटॉप सौर ऊर्जा क्षमतेमध्ये आघाडीवर आहे। तर त्यानंतर महाराष्ट्र 2487 मेगावॅटसह आणि राजस्थान 1269 मेगावॅटसह तिसऱ्या स्थानावर आहे। तर यानंतर भारताची एकूण स्थापित रूफटॉप सौर ऊर्जा क्षमता 13,889 मेगावॅट आहे, लक्षात ठेवा। यानंतर आपण गुजरात विषयी माहिती पाहूयात महत्त्वाची। तर गुजरातची राजधानी गांधीनगर आहे, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आहेत आणि सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, राष्ट्रीय उद्याने गुजरातची, तर गीर राष्ट्रीय उद्यान, वेला उदार राष्ट्रीय उद्यान, बनसाडा राष्ट्रीय उद्यान, सागरी राष्ट्रीय उद्यान आणि यानंतर लोकनृत्य तर गरबा आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न दुसरा, तर जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, नलिन प्रभात यांनी पदभार स्वीकारलेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय पोलीस सेवा अधिकारी नलिन प्रभात यांनी जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला। तर श्री प्रभात यांच्या पूर्वी RR स्वेन हे पोलीस महासंचालक पदावर कार्यरत होते। तर यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या योजनेला 2 ऑक्टोबर 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, स्वच्छ भारत अभियान या योजनेला। कोणत्या योजनेला? स्वच्छ भारत अभियान या योजनेला। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारद्वारे देशभरात स्वच्छता पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती। तर या उपक्रमाने 2 ऑक्टोबर 2024 रोजी 10वा वर्धापन दिन साजरा केलेला होता। तर
तर स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वाचे मुद्दे देखील पाहून घेऊयात. तर उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्ततेवर लक्ष केंद्रित करणे, शहरी स्वच्छता ठेवणे, तर सार्वजनिक मोहिमा आणि सामुदायिक सहभागांद्वारे स्वच्छता आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाचे पंतप्रधान डॉक्टर अँड्र्यू होलनेस 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, जमैका या देशाचे. कोणते? जमैका या देशाचे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर जमैकाचे पंतप्रधान डॉक्टर अँड्र्यू होलनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून भारतात पोहोचले आहेत. तर ते 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत भारताच्या 4 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असतील. तर जमैकाच्या पंतप्रधानांनी भारताला झालेली ही पहिली द्विपक्षीय भेट असेल. तर यानंतर या भेटी दरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता देखील आहे, ज्यामुळे भारत आणि जमैकामधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. तर यानंतर जमैका हा उत्तर अमेरिका खंडातील कॅरिबियन समुद्रात स्थित एक बेट देश आहे. तर राजधानी आहे जमैकाची किंगस्टन, चलन आहे जमैकन डॉलर. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो अधिकृत भाषा इंग्रजी आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न राहील 5वा. तर सर्वात जलद 27,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, विराट कोहली बनलेला आहे. कोण बनलेला आहे? विराट कोहली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27,000 धावा करणारा फलंदाज बनलेला आहे. तर या दरम्यान त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. तर विराटने 594 डाव खेळून 27,000 धावा करण्याचा विक्रम मोडलेला आहे. तर यानंतर त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने 623 डावांमध्ये 27,000 आंतरराष्ट्रीय धावांचा आकडा पार केलेला होता. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 6वा. तर अग्निवीरला आरक्षण देणारी पहिली कंपनी कोणती ठरलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी, ब्राह्मोस एरोस्पेस कंपनी. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर इंडो रशियन संयुक्त उपक्रम ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही अग्निवीरांसाठी नोकऱ्या आरक्षित करणारी पहिली खाजगी कंपनी बनलेली आहे. तर ब्राह्मोस एरोस्पेसने तांत्रिक नोंदींमध्ये 15% आरक्षण आणि प्रशासकीय आणि सुरक्षा भूमिकांमध्ये 50% आरक्षण जाहीर केलेले आहे. तर ब्राह्मोस एरोस्पेस एक इंडो रशियन बहुराष्ट्रीय एरोस्पेस आणि संरक्षण महामंडळ आहे, ज्याचा मुख्य व्यवसाय क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करणे आहे. लक्षात ठेवा. तर भारताचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि रशियाच्या NPO मशिनोस्ट्रेनिया यांच्यात संयुक्त उपक्रम म्हणून त्यांची स्थापना करण्यात आलेली होती. तर यानंतर कंपनीचे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मोक्वा नदी यांच्या नावांचे संयोजन आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, कोणत्या देशात क्रोथॉन या टायफूनने विध्वंस घडवून आणलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तैवान. लक्षात ठेवा मित्रांनो, तैवान या देशात. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर टायफून क्रॅथॉन नावाच्या वादळापासून संरक्षण करण्यासाठी तैवानमध्ये सुमारे 40,000 सैनिक तैवान करण्यात आलेले असून संभाव्य बाधित भागातून 7,700हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी आलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर तैवानच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 2.7 दशलक्ष लोकसंख्येच्या नैऋत्य बंदर शहर काउन्सिंगला टायफून क्रॅथॉनचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर यानंतर तैवान विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे तैपेई, चलन आहे तैवान डॉलर आणि सध्याचे अध्यक्ष लाई चिंग ते आहेत. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर आर्म्स फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक पदावर नियुक्त होणारी पहिली महिला कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आरती सरीन बनलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणूया. तर सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा म्हणजे AFMS चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. तर त्या 46व्या DG AFMS बनलेल्या आहेत. तर संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 9वा. तर इंग्लिश क्रिकेट क्लब
हॅम्पशायर क्रिकेट क्लब विकत घेणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी GMR ग्रुप बनलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे 10वा. तर भारताने कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करून कसोटी मालिका 2-0 ने जिंकली, तर ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कानपूर मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. भारताने कानपूर कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करून कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबल मध्ये आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. तर कानपूर कसोटी सामन्यात बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणत्या राज्यात देशी गायींना राज्यमाता ही पदवी देण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.